वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची अपडेट 1 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्रात ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यास दंड वाढणार आहेत. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी हे कायदे कठोर झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया नियम मोडल्यावर चालनाची नवीन रक्कम. ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवले तर 5,000 रुपये दंड, आरसी नसल्यास 3,000 ते 5,000 रुपये दंड. विम्याशिवाय वाहन चालवले तर पहिल्यांदा 2,000, पुन्हा केल्यास 4,000 रुपये दंड. हेल्मेट न घालून बाईक चालवली तर 1,000 रुपये दंड आणि लायसन्स निलंबन. सीट बेल्ट न लावता वाहन चालवले तर 1,000 रुपये दंड. बाईकवर तिघे बसलात तर 1,000 रुपये आणि ड्रायव्हिंग लायसन्स निलंबन. कार किंवा हलक्या वाहनांसाठी वेग मर्यादाचे उल्लंघन केल्यास 1,000 ते 2,000 रुपये दंड. अवजड वाहनांसाठी 2 ते 4,000 रुपयांपर्यंतचा दंड. मध्य प्रवृत्तीतून वाहन चालवलात तर 10,000 रुपये दंड आणि तुरुंगवास. वाहन चालवताना मोबाईल वापरला तर 5,000 रुपयांपर्यंतचा दंड लागू शकतो. वाहन चालकांनो, वाहन चालवताना रस्त्यावर सुरक्षित राहा, नियम पाळा, अपघात टाळता येतील. या अपडेटेड दंडावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माय PCMC ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.